फिक्क वरण आणि चपाती भात असला ना त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, टमाट्याची चटणी पण केली बरं का, पण ती गावरान टमाट्याची झाली थोडी. पाहिलं का तुम्हाला तुमच्या ध्यानामध्ये? मी हे पण नाही टाकलं. हा, टमाट्याची चटणी आणि थोडी हे टमाट्याची चटणी आंबट झाली म्हणजे गावरान टमाट्याची ना, म्हणून तर मी म्हणलं चला आता थोडी शेंगदाण्याची चटणी करा है ना. याच्यामध्ये मी भरपूर सारा कढीपत्ता टाकलाय आणि कढीपत्ता आणि शेंगदाणे सोबतच भाजले. मस्त लसूण, थोडी कोथिंबीर आणि अशी छान पैकी आपली चटणी झालेली आहे. बघू शकता कशी झाली झणझण आहे का नाही, मस्त पैकी. हा, जास्त भुरकी टाकू नको बरं का. टाकली नाही ऑर्डर. नाही, भुरकी निघेल मागून.